Brought to you by Puneet Balan Group and Maharashtra Tourism. प्रत्येकाची काहीतरी गोष्ट असते. एक गझल ऐकवतो. गझल म्हणजे मला साहित्यातला तो प्रकार वाटतो की समोरचा जरा थोडासा दमलेला असेल, कंटाळलेला असेल, थोडा उशीर झाला असेल, तर गझल हा साहित्य प्रकार म्हणजे तोंडावर असं थोडंसं पाणी मारल्यासारखं असतं. कारण गझल हे वृत्तच असे 2-2 ओळीमध्ये करामत करायची असते, 2-2 ओळीमध्ये एक छान अर्थ द्यायचा असतो. तर एक गझल त्याचे काही शेर ऐकवतो. पहिल्या शेरविषयी एवढंच सांगतो की एखादी व्यक्ती आयुष्यात अशी भेटते की दीर्घकाळ सहवास नाही, कदाचित एकच भेट असते, पण अशी अंतरंग भेट असते की असं वाटतं की भरून पावलं. त्या संदर्भातला पहिला शेर. तिला मी बघितले जितुके, तिला मी बघितले जितुके, कुणीही बघितले नाही. तिला मी बघितले जितके, कुणीही बघितले नाही. कधी कधी अज्ञानातही आनंद असतो. तिला मी बघितले जितके, कुणी बघितले नाही. आणि मी म्हटलं तसं एकच भेट, पण इतकी मनापासून. तिला बघणे सुद्धा आता, तिला बघणे सुद्धा आता जरुरी राहिले नाही. तिला मी बघितले जितुके. बघा, सुजाण रसिक हा असा असतो. तुमच्या दाद देण्याला दाद देतो, कारण गझल वृत्तच असं आहे की आपल्याकडे सोडा जगभरात असा नियम आहे की साधारणतः दुसऱ्या वेळेला दाद देतात, म्हणजे शेर आवडला तर. सक्ती नसते, पण जे पहिल्यांदाच कार्यक्रमाला येतात त्यांना कळत नाही की द्यावी का नाही द्यावी. एकदा तर एका कार्यक्रमामध्ये असं कळत होतं समोर की लोकांना आवडतं आहे, पण शांत होते. जेव्हा मध्यंतरात मी विचारलं काय प्रॉब्लेम आहे, ते म्हटल्यावर तुम्ही पुण्यावरून आलाय, मध्येच टाळ्या वाजवले तर डिस्टर्ब वगैरे होणार नाही ना तुम्हाला, असं एक भीती वाटते म्हणून. तसं काही नाही. तिला बघणे सुद्धा आता जरुरी राहिले नाही. कुठल्याही प्रेमकथेमध्ये कुठल्या तरी एकाच व्यक्तीच्या डोक्यावर खापर फोडायची प्रथा आहे. मुळात कुठली प्रेमकथा शोकांतिकाच असते, ट्रॅजेडीच असते. आणि एकतर त्यांचं लग्न होत तरी नाही किंवा होतं तरी. तर एक शेर एकतर्फी जे झालं त्याच्यावरती. तयांनी मोजली माझीच पापे, न्याय देत. तयांनी मोजली माझीच पापे, न्याय देताना. तिळाला हनुवटीवरच्या, तिळाला हनुवटीवरच्या कुणीही मोजले नाही. तिळाला हनुवटीवरच्या कुणीही मोजले नाही. पुढचा शेर थोडा जास्त रोमॅन्टिक आहे. तिने ओठात घेता ओठ, तिने ओठात घेता ओठ, चढला ताप श्वासाना. तिने ओठात घेता ओठ, चढला ताप श्वासाना. तिचे हे वागणे वाटे, तिचे हे वागणे वाटे, तिलाही झेपले नाही. तिचे हे वागणे वाटे, तिलाही झेपले नाही. आणि मित्र म्हणतात इतके दिवस बरा होता, आता काय प्रॉब्लेम आहे, दाढी वाढून गावभर हिंडत असतो, जागरण करत असतो. पण कशा व्याख्या तयांना समजवू मी धुंद होण्याच्या. मूळ वजन असं आहे
तिला बघणे सुद्धा आता जरुरी राहिले नाही. तिला मी बघितले जितके कुणीही बघितले नाही. आणि कशा व्याख्या तयांना समजवू मी धुंद होण्याच्या. तिला प्रत्यक्ष त्यांनी एकदाही बघितले नाही. तिला मी बघितले जितके कुणीही बघितले नाही. आणि 100 पैकी 99 जे होतं हातातून हात सुटून जातो. पण आयुष्य थांबत नाही. आपण आपल्या मनाची समजूत घालतो, पुढे चालायला लागतो. त्या संदर्भातला हा शेर. मनाची प्रकरणे माझ्या, मनाची प्रकरणे माझ्या परस्पर मिटवूनी सारी. परस्पर एक एक दालन बंद करत. मनाची प्रकरणे माझ्या परस्पर मिटवूनी सारी. असा झालो फरारी, असा झालो फरारी, मी पुन्हा मज पाहिले नाही. असा झालो फरारी, मी पुन्हा मज पाहिले नाही. शेवटचा शेर. आयुष्यात घडून गेलेली इतकी सुंदर घटना आपण ती जन्मभर मनात जपून ठेवतो. त्याची कुठे वाच्यता करत नाही, त्याचं प्रदर्शन मांडत नाही, मिरवत नाही. त्या संदर्भातला शेवटचा शेर आहे. असा होती समाजा शब्द तू आत्म्यातला हलवा. असा होती समाजा शब्द तू आत्म्यातला हलवा. तुला मी गिरवले होते, तुला मी गिरवले होते, कधी मिरवले नाही. तुला मी गिरवले होते, कधी मिरवले नाही. तिला मी बघितले जितके कुणी बघितले